नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अपूर्वा बलदेवला म्हणत असते की बलदेव, तुला असं वाटत असतं ना की मी यांच्यावरती फक्त आरोप करते, तर आरोप करण्याला सुद्धा काहीतरी कारणं आहेत. आम्हाला जिथे संशय येतो तिथे आम्ही आरोप करतो आणि ते संशय आल्यानंतर त्या अनुषंगाने पुरावेसुद्धा गोळा करतो. तेव्हा बलदेव म्हणत असतो, मलाही तेच म्हणायचं आहे अपूर्वा. जर तुझा आकाश आणि भूमी या दोघांवरती संशय आहे तर मग तुझ्याकडे पुरावेसुद्धा हवेत, कारण पुरावे दाखवल्याशिवाय तू कुठल्याही व्यक्तीवरती आरोप करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, पोलिसांचं कामच असतं ते, त्यांना संशय घ्यावाच लागतो आणि म्हणूनच त्यांना लोकांना प्रश्न विचारावे लागतात आणि त्याची उत्तरं त्यांना हवी असतात. तेव्हा इथे आम्ही विनाकारण कुणावरतीही आरोप करत नाही. जे लोक आम्हाला गुन्हेगार वाटत असतात त्यांनाच आम्ही प्रश्न विचारत असतो आणि संशयही घेत असतो. आणि मला माहिती आहे इथे आता भूमी महाजन आणि आकाश महाजन हे दोघेजणं मगापासून शांतपणे का उभे आहेत. त्या दोघांनीच तो सापळा बंगल्याच्या मागच्या बाजूला आणून पुरून ठेवला होता. मागच्या वेळेला इथे आता आकाशदादा गाडीतून आले होते. आकाश महाजन हे गाडीतून आले होते आणि मागच्या बाजूला कुठेतरी निघून गेले, पण नक्की ते कुठे गायब झाले हे मला कळलंच नाही. आउट हाऊसमध्ये त्यांनी नक्कीच काहीतरी लपून ठेवलं आहे याच्यावरती मला संशय आला होता. पण त्यानंतरला आउट हाऊसमध्ये शोधाशोध केल्यानंतर मला काही सापडलं नाही आणि अचानकपणे आता मला बंगल्याच्या मागच्या बाजूला तो सापळा सापडला. मग का मी ह्या दोघांवरती संशय घेऊ नये. हे दोघेजणं इतके दिवस काही ना काहीतरी कारणं देत आहेत, टाळाटाळ करत आहेत आणि तू सुद्धा मगाचपासून यांना डिफेंड करतोयस ना. मग विचार ना यांना, हे दोघेजणं गप्प का. माझ्या प्रश्नांची उत्तरं का देत नाही. हे यांचं घर आहे ना, ते म्हणतात ना की हे मालक आहेत म्हणून. मग तो सापळा आला कुठून. यांनाच जबाबदार ठरवायला हवं ना. तेव्हा बलदेव म्हणतो, का तू त्यांना जबाबदार का ठरवतेस. त्यांचा त्या सापळ्याशी काय संबंध. तो सापळा कुणी ठेवला आहे, त्यांना फसवण्यासाठी सुद्धा ठेवण्यात आला असेल, ते का तुला उत्तर देतील. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते की त्यांना नाही विचारणार तर काही शेजाऱ्यांना जाऊन विचारू. नाही ना, शेजाऱ्यांना तर विचारू शकत नाही ना. तो सापळा तिथे येऊन त्याच्यावरती झाडंसुद्धा लावण्यात आली होती. मग हे सगळं कुणी केलं असेल आणि का. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते की तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही आहेत का अजूनसुद्धा. हे बघा, मी तुम्हाला वेळ देते, मला खरं खरं सांगा तो सापळा कुठून आला. त्यानंतर तिने प्रश्न लिहिलेला असतो की तो सापळा कुणाचा आहे आणि त्याचं उत्तर लिहिलेलं असतं रागिनी पटवर्धन. तेव्हा अपूर्वा म्हणते, मला संशय आहे की तो सापळा दुसरा तिसरा कुणाचा नसून रागिनी पटवर्धनचा आहे आणि मला संशय असल्यामुळे तो सापळा तुम्हीच तिथे लपवला. रागिनी पटवर्धनचा खून तुम्हीच केला असं मला वाटतं. तेव्हा आता प्रश्नांची उत्तरं द्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश दोघेही गप्प राहिलेले असतात. त्यानंतर पौर्णिमा आलेली असते. रागिनीला म्हणत असते की आई, कॉंग्रॅच्युलेशन्स, आनंदाची बातमी आहे. आत्ताच आपल्या माणसाचा फोन आला होता की बंगल्याच्या मागच्या बाजूला एक सापळा सापडला आहे आणि अपूर्वाला खात्री आहे की तो सापळा तुमचा आहे म्हणून, आणि त्यासाठी भूमी आकाशला अपूर्वाने चांगलंच धारेवरती सुद्धा धरले. तेव्हा रागिनी म्हणते की वा वा, मला तर माहितीच होतं की अपूर्वाला धारेवरती धरलं जाणार आहे. अपूर्वा ज्या स्पीडने काम करते ना, ती लवकरात लवकर त्या सापळ्यापर्यंत पोहोचेल हे मला माहिती होतं, पण इतक्या लवकर त्या सापळ्यापर्यंत पोहोचेल हे मला माहिती नव्हतं. बरं झालं, खूप छान काम करते अपूर्वा. आता ज्या पद्धतीने ती सापळ्यापर्यंत पोहोचली आहे ना, त्या पद्धतीनेच आता रागिनी पटवर्धनचा खून आकाश आणि भूमीने केला आहे हे सुद्धा ती शोधून काढेल. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, पण एक गोष्ट मला कळत नाही आई, म्हणजे तुमचा खून हा त्यांनी केला असं तुम्ही म्हणता आणि हे सिद्ध होईल, पण कसं काय. तुम्ही तर जिवंत आहात ना, मग तुम्ही मेलात हे सिद्ध कसं काय होईल. तेव्हा इथे रागिनी म्हणते की होईल, सगळं काही सिद्ध होईल आणि अपूर्वा आता त्याच्यापर्यंतसुद्धा पोचेल की रागिनी पटवर्धनचा खून भूमी आकाशनेच केलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाने सांगितलेलं असतं की तुमचा टाईम ओव्हर झाला आहे,
तुम्हाला आता सांगावं लागेल की तो सापळा रागिनी पटवर्धनचाच आहे ना, आणि तुमचा काही संबंध आहे का? आकाश आणि भूमी म्हणतात की नाही, त्या सापळ्यासोबत आमचा काही संबंध नाही आहे. तो सापळा तिथे कुठून आला आम्हाला काहीसुद्धा माहिती नाही. आमचा त्या सापळ्याबरोबर काहीच संबंधच नाही. तेव्हा अपूर्वा बोर्डवरती लिहिते टाईम ओव्हर, आणि ती म्हणते की तुमचा आता टाईम ओव्हर झाला आहे, त्यामुळे आता मी तुम्हाला काही विचारणार नाही. आता पुरावे गोळा करणार आणि तुमच्या विरोधामध्ये मी गुन्हा दाखल करत जेलमध्ये पाठवणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आलेला असतो बलदेव आकाशभूमीला पाणी वगैरे प्यायला देतो आणि म्हणतो, तुम्ही दोघेजण शांत राहा. तुम्ही दोघेजण इतके घाबरलाय ना, तुमच्याकडे बघूनच कळेल की तुम्ही दोघांनी नक्कीच काहीतरी केलं आहे म्हणून. तेव्हा तुम्ही दोघेजण जरा नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करा आणि पाणी प्या. तुम्ही इतके घाबरलाय, तुमची बॉडी इथे डिहायड्रेट होईल. तेव्हा पाणी प्या बरं, म्हणजे बरं वाटेल. तेव्हा बलदेव म्हणत असतो, भूमी आकाश काय हे, तुम्ही तो सापळा बंगल्याच्या मागच्याच बाजूला आणून ठेवला, ही गोष्ट मला तरी निदान सांगायची ना, मी तरी काहीतरी मदत केली असती. तेव्हा भूमी म्हणते, दादा अरे सकाळपासून काय काय घडतंय बघितलंच ना. आपल्या क्षितिजाचं इंट्रोगेशन झालं, त्यानंतरला क्षितिजा असं काहीतरी सांगून बसली जे तिने नको सांगायला हवं होतं. तिला आम्ही ओरडलो, ती रुसून बसली. तिला मनवण्यामध्ये आमचा जो काही वेळ गेला आहे ना, आणि आम्हाला टेन्शन आलं होतं, त्याच्यामध्ये ही अपूर्वा जाऊन लगेच तिथला सापळासुद्धा शोधून काढेल याचा आम्ही विचारसुद्धा केला नव्हता रे. अचानकपणे या गोष्टी कशा घडल्या आम्हाला नाही कळलं, तुला सांगायलासुद्धा वेळ मिळाला नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आकाश आता टेन्शनमध्ये आलेले असतात. तेवढ्यातच तिथे आलेला असतो अथर्व आल्यानंतर इथे आता बलदेवचं लक्ष जातं. तेव्हा तो लगेचच विषय बदलतो आणि म्हणतो, बरं ठीक आहे, झालं ते झालं. तुम्ही दोघांनी काही गुन्हा केलेला नाही आहे ना, मग तुम्हाला घाबरायची गरज येत नाही. तुमच्या बाबतीत सगळं काही चांगलंच होईल. तुम्ही गुन्हेगारच जर नाही आहात तर तुमच्या बाबतीत काहीही चुकीचं घडणार नाही, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे अथर्व आता मनामध्ये म्हणत असतो, हे सगळेजण काहीतरी महत्त्वाचं बोलत होते आणि मला बघितल्यानंतर यांनी विषय बदलला का? विषयच बदलला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अथर्व आलेला असतो आणि तो म्हणत असतो की क्षितिजा झोपली आहे आणि मनू आहे तिच्याबरोबर, ते सांगायला आलो होतो. तुम्ही काही महत्त्वाचं बोलत होतात का? तेव्हा बलदेव म्हणतो, नाही रे, हे दोघे जण घाबरलेत. तेव्हा त्यांना जरा धीर देत होतो, शांत करत होतो. तेव्हा अथर्व म्हणतो, नक्की ना? तेव्हा भूमी म्हणते, हो नक्की. का, तू का असं विचारतोयस? तेव्हा अथर्व म्हणत असतो, नाही, माझ्या मनात जे आलं ते मी विचारतोय. तेव्हा आकाश म्हणत असतो, हां तेच विचारते भूमी, तुझ्या मनात काय आलं म्हणून तू असा बोललास? तेव्हा इथे अथर्व म्हणतो, हे बघ आकाश आणि भूमी, मी काय म्हणतो, आतापर्यंत अपूर्वाने तुमच्यावरती जे काही आरोप केले, तर मला असं वाटत होतं ती तुमच्यावरती चुकीचे आरोप करते आणि मी प्रत्येक वेळेला तिला विरोधसुद्धा करत आलो आहे. पण आता बघा ना, अचानकपणे आपल्या बंगल्याच्या मागच्या बाजूला सापळा सापडलाय, सापळा एका माणसाचा. आणि मग तो सापळा तिथे कुठून आला? आपल्या गेटवरती नेहमी एक आता सिक्युरिटी गार्ड बसलेला असतो. आतमध्ये बाहेरचं कुणीतरी येणं शक्यच नाही आहे. नक्कीच कुणीतरी घरामधलं असेल. मग तो सापळा घराच्या बाहेर आपल्या मागच्या बाजूला आला कुठून, हा प्रश्न तर मलासुद्धा पडणारच ना. तेव्हा इथे आकाश आणि भूमी म्हणत असतात, अथर्व आम्हाला नाही माहिती तो सापळा कुठून आला. तेव्हा अथर्व म्हणत असतो, म्हणून फक्त मी तुम्हाला विचारलं की आपल्यापैकीच कुणीतरी असेल. तुम्हाला खरोखर माहिती नाही आहे ना त्या सापळ्याबद्दल? तेव्हा आकाश म्हणतो, नाही, त्या सापळ्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे. पण इथे अथर्वला सुद्धा कुठेतरी असं वाटत असतं की भूमी आकाश खरोखर गुन्हेगार तर नाही आहेत ना. आणि प्रेक्षकांनो, कुणालाही ते वाटणारच, कारण ज्या पद्धतीने इथे आता अपूर्वाने काम सुरू केलेलं असतं, ज्या पद्धतीने आकाशभूमीवरती ती सतत आता एक एक वार करते, एक एक पुरावा ती शोधून काढते किंवा माणसांना पकडते, हे सगळं आता खरं तर करते रागिनी. प्रेक्षकांनो, रागिनीने इतके खून केले, रागिनीने भूमी आकाशला मारण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर आकाशच्या आईवडिलांना मारलं. पण इतकं इन्व्हेस्टिगेशन रागिनीच्या बाबतीत काही झालं नाही, इतकी शोधाशोध रागिनीच्या बाबतीत काही झाली नाही. आणि ना तिला मेंटली टॉर्चर केलं आणि ना तिला इथे जेलमध्ये पाठवलं. रागिनीचं सत्य बाहेर आल्यानंतरसुद्धा जेव्हा तिला अरेस्ट करून घेऊन जात होते, तेव्हासुद्धा रागिनी पटवर्धन पळून गेली. बरं, पळून गेली तर गेली, नंतर क्षितिजाला सुद्धा घेण्यासाठी ती पुन्हा महाजनांच्या घरी आली. म्हणजे इथे आकाशभूमीपेक्षा जे आता विलन लोक घेतलेले आहेत ते खूपच जास्त ताकदवर दाखवलेत.
एक रागिनी पटवर्धन जिने कितीतरी खून केलेले आहेत, त्या रागिनी पटवर्धनला पकडता पकडता ती पोलिसांच्या हातून निसटून जाते। त्यात ही आता अपूर्वा जी ACP म्हणून आली आहे, ती आता पदाचा वापर करून इथे आकाशभूमीला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते। म्हणजे आकाशभूमी जे हा सिरियल लीड करतायत ते मात्र नेहमी हारलेलेच दाखवले जातात आणि इथे भूमी आकाशला हारलेलं आणि अपूर्वा रागिनी पौर्णिमा हे जिंकलेले दाखवत आहेत। नक्की त्यांना काय साध्य करायचं आहे की म्हणजे कितीही वाईट वागलं तर तो माणूस नेहमी जिंकणारच। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा आलेली असते। ती इथे अथर्वला म्हणत असते, अथर्व मला तुझ्याजवळ बोलायचं आहे। अथर्व म्हणतो, काय झालं, आता मी काय केलं? तेव्हा अपूर्वा म्हणते, 1 मिनिट हा, माझ्याशी बोलताना नीट बोलायचं, कळलं तुला? तेव्हा इथे बलदेव म्हणतो, अपूर्वा असं काय करतेस, त्याच्याजवळ अशी का बोलतेस, नीट बोल। तेव्हा अपूर्वा म्हणते, हे घे लेटर घे। तेव्हा इथे आता ते लेटर असं असतं की अथर्वचे DNA टेस्ट होणार। रागिनी पटवर्धनचा तो सापळा आहे असा अपूर्वाला संशय आहे, त्यामुळे त्याचे सॅम्पल घेतले जाणार आणि त्या सापळ्याबरोबर त्याची DNA टेस्ट होणार आहे। तेव्हा इथे अथर्व म्हणतो की ठीक आहे, मी DNA टेस्ट करायला तयार आहे। तेव्हा अपूर्वा म्हणत असते की चव्हाण, अथर्वला तुमच्याबरोबर घेऊन जा आणि DNA टेस्टची तयारी करा। तेव्हा प्रेक्षकांनो, अथर्व आता गेलेला असतो। तेव्हा अपूर्वा म्हणत असते, काय मग, तुम्हाला दोघांना वेळ दिला होता बोलण्यासाठी, पण तुम्ही दोघे जण काही बोलला नाही। मी तुम्हाला वाचवण्यासाठी काहीतरी करू शकले असते, पण तुम्ही ती संधीसुद्धा आता गमावलीत। त्यामुळे आता DNA टेस्ट होणार, तो सापळा रागिनी पटवर्धनचा आहे हे सुद्धा सिद्ध होणार आणि मग काय, मग तुम्हाला जेलमध्ये टाकण्याची तयारी सुरू होणार। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अथर्वला वाटत असतं काय खरं काय खोटं माहीत नाही, पण ज्या पद्धतीने अपूर्वाने इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आहे त्यामुळे तर इथे भूमी आकाश नुसते अडकत अडकत जात असतात। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेवसुद्धा घाबरलेला असतो। त्याला वाटत असतं की आकाश आणि भूमीबरोबर आता नक्की काय होणार आहे, आता यांना कसं काय वाचवायचं। तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आकाश तर टेन्शनमध्ये आलेले असतात। तेव्हा अपूर्वा आता त्यांना परत एकदा चेतावणी देऊन निघून गेलेली असते। ती म्हणत असते की अजूनही वेळ आहे, गुन्हा कबूल करा, जर काय माहिती असेल तर सांगा। पण आकाशभूमी शेवटपर्यंत काही सांगत नाही, कारण का सांगून काय उपयोगच नसतो, म्हणजे ते दोघेजण अजून अडकले गेले असते आणि म्हणूनच ते दोघेजण आता गप्प बसतात। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा बलदेवकडे सुद्धा रागाने बघत असते, कारण बलदेवसुद्धा त्यांना डिफेंड करत असतो। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो, तुम्ही नका काळजी करू, आधी तर तुम्ही शांत व्हा। मी अपूर्वाजवळ बोलण्याचा प्रयत्न करतो, तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, बघतो ती माझं काही ऐकते का। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलीस नाती गोती हे सगळं नंतर, आधी जे त्याच्यावरती जी शक्ती आहे ना, ती एक शक्ती आहे जी प्रत्येक वेळेला तुम्हाला वाचवत आली। ती शक्ती तुमच्याबरोबर आहे ना, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काहीसुद्धा होणार नाही। तेव्हा इथे आई योगेश्वरी आहे जी तुम्हाला दोघांना वाचवेल असं इकडे बलदेवचं म्हणणं असतं। नक्कीच असं काहीतरी घडेल की तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडता येईल, काहीतरी मार्ग सापडेल आपल्याला। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अथर्वने तर DNA सॅम्पल द्यायला आता इथे तयारी दाखवलेली असते। बलदेवने भूमी आकाशला सांगितलेलं असतं की सगळ्यात मोठी एक शक्ती असते आणि ती प्रत्येक वेळेला चांगल्या माणसांना प्रोटेक्ट करत असते, ती तुम्हाला सुद्धा वाचवणार, तुम्ही नका काळजी करू, तुमच्या बाबतीत काहीच वाईट होणार नाही, असं प्रेक्षकांनो बलदेवने भूमी आकाशला सांगितलेलं असतं। आकाश म्हणतो, भूमी, बलदेव किती आणि काही म्हणाला तरी शेवटीला आता आपल्यावरचा गुन्हा सिद्ध होणार। इथे आता DNA टेस्ट मॅच होणार, कारण तो सापळा रागिनी आत्याचाच आहे, त्यामुळे आता आपल्याला कुणीही वाचू शकणार नाही। आता आपला गुन्हा नक्की सिद्ध होईल। बलदेव कितीही धीर देत असला तरी सत्य आपल्याला सुद्धा माहिती आहे की आता आपण गुन्हेगार आहोत हे अपूर्वा सिद्ध केल्याशिवाय काही राहणार नाही आणि त्याच गोष्टीची भीती आता आकाशभूमी या दोघांनाही वाटत असते। आणि इथे आता अपूर्वा एकटी नसते, पुरावे तिला आता मिळवून देत असते, ती म्हणजे रागिनी पटवर्धन। ही तीच रागिनी पटवर्धन आहे प्रेक्षकांनो, जिने आतापर्यंत बहुतेक 12-13 माणसांचा खून केलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःचा भाऊ आणि बहिणीसुद्धा आहेत, स्वतःचा जन्म दिलेला मुलगासुद्धा आहे। आणि ही रागिनी पटवर्धन आकाश आणि भूमी यांना खोट्या मर्डर केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते आणि ते अडकत चाललेले आहे। तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता DNA टेस्ट केली जाणार असते। अपूर्वा म्हणत असते की आता तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही आहे,
तेव्हा इथे आकाशला समजलेलं असतं एका माणसाकडून की मेघ व्यास हा इंडियामध्ये आला आहे आणि त्याला अरेस्ट केलेली आहे. त्याचबरोबर मेघने आपली आई आजारी आहे आणि तिला भेटायचं आहे हे सांगून आता भूमी आकाशबद्दलचं संपूर्ण सत्य हे आता पोलिसांना सांगितलेलं असतं. तर इथे रागिनी पटवर्धन ही म्हणत असते की आता भूमी आकाशला कुणीही वाचू शकणार नाही.